त्याला फक्त असं लॉंग प्रेस नॉर्मल हवी, लॉंग प्रेस करून द्यायचं, त्याला टॅप नाही करायचं. बघू आता तसं. नाही खेळू देणार. अन्वी बॉल, अन्वी बॉल, बॉल, अन्वी बॉल. अन्वी हे बॉल घे, छोटा बॉल. हे घे बॉल. सगळा गेला खेळ त्यांचा. स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर आम्ही आता निघत आहोत आमच्या सेकंड सफारीसाठी. डे 2ला इव्हनिंगची सफारी बुक केली होती
आणि मी फर्स्ट टाईम लेन्सवाला कॅमेरा यूज करते. याच्या आधी फक्त मोबाईलमध्ये शूट केलं होतं. सो हे सगळं सेटिंग त्यांना विचारत आहे. त्यांच्याकडून रेंटवर घेतलं. तिथं रेंटनी कॅमेरा मिळतात कारण आपलं मोबाईल अलाव नसतं. आणि फर्स्ट डेला आम्ही कुठलाच कॅमेरा घेऊन गेलो नव्हतो. फक्त एका गाडीवर कॅमेरा होता. त्यांच्याकडून त्या क्लिप्स घेतल्या होत्या. म्हणून ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी स्वतःचा एक कॅमेरा घेऊन जायचा. आणि मी इथं सेटिंग सगळं बघते आहे कारण फर्स्ट टाईम याच्या आधी कधीच कॅमेरा यूज केलेला नव्हता. आणि इथून आमची डे 2ची जुन्नर गेटवरून सफारी स्टार्ट होत आहे. आणि या वेळेला खूप सुंदर आम्हाला वाघाचं दर्शन झालं होतं. एवढं जवळ वाघ आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं आणि भरपूर मोठे वाघ होतं. ॲक्च्युली 3 वाघचं सायटिंग आम्हाला त्या दिवशी झालं. आणि ताडोबाला भरपूर प्रमाणात वाघ असल्यामुळे आणि एक्झॅक्ट पोझिशन एक्झॅक्ट लोकेशनवर ते घेऊन जातात. त्याच्यामुळे खूप जास्त हाय चान्सेस असतात दिसण्याचे. आणि समोर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. खूप सुंदर सायटिंग झालेली आहे. जेवढे पण आम्हाला आजच्या सफारीमध्ये वाघ दिसलेले आहेत. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा फ्रेंड सर्कलसोबत आणि लाईक करा. त्यांच्याकडे ते म्हणतात ते झूम करून काढून येतात. त्याच्याकडे नाही बसणार तिकडे. हो बसेल खास आहे खास. बसलाय त्याला त्या झाडाच्या मागे जाऊन बसतो. चला आपण पण ब्रेक घेऊन येऊ. चला हे नाही येत आहे का? तिकडचे नाही पाहिले का ते इकडे येऊ मग हां थांब ना. मार्किंग करते सभोवताना गाड्या झाल्या ना जाईल कुठून. हां कुठं कुठं हो तिथून चालला चल. थांबत तेल इथं आला बसला का आता इथे बसला का त्याला का इथं आला. नाही त्यांना घेता येतो ना. घ्या ना जवळून घ्या. क्लोज घ्या. घेतली का सुरू आहे. नाही काढत तुम्ही. मी रेकॉर्डिंग करते. हो घ्या. बसला थोडं झूम करशील त्याच्यावर. कारण की तो नाही का आता
हे बघ हे बघ रे. एवढी गर्दी इकडून जाते कुठून तरी ते तिथून पाहते. इकडे यायला लागला ना गुरुजी. गाडी मागे घेऊन घ्यायचं. तिकडे घेऊन घ्यायचं गाडी बाजूबाजूने. हो बाजूबाजूने जर आलं तर छान. किती जवळ दिसतोय. सुरू आहे झोपला. सुरू आहे अजून झोपत असेल. तिथं थंड असेल तर झोपला असेल. त्या कोपऱ्यात तिथं झोपला तरी. हा बघ इथं दिसत आहे. हा बघ दाखव मला दादा. म्हणते झाड येत आहे तिकडून कर थोडीशी. माहित आहे आम्हाला सगळं सेटिंग सगळंच माहित आहे. पाणी पिजाय पाणी. समोर घे गाडी. बसेल कुठेतरी. तिकडे गेला तर तिकडे हेडा मिळाला. छान मिळेल आता थोडासा. आता बसला काढून घ्या आता. कोण नाही तू बोलतो डोळे मिटून बसलाय ग. त्याला झूम आउट कर. तो नाकाजवळून तसंच असते जातं. नाकाजवळून तसंच असते. पाणीच नाही पाण्यात. गुलाबी गुलाबी असं का तसा आणि तसंच होतं. भेटला. काय का रे. वन आहे वन. हो
मोर 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 काय पिऊ आहे म्हणजे ते माती खारट आहे की काय? हा खारट आहे. त्यांना मिठाची कमी असते ना, म्हणून टाकणं प्रत्येक माणसाला मिठाची गरज असते बरोबर. तसं प्राण्याला मीठ तिथून मिळतं टाकल्यानंतर. नाही पर्टिक्युलर त्या ठिकाणची माती खाणे म्हणजे काहीतरी विशेष असेल. हो तर तेच ना, मीठ असतं त्याला. जसं मिठाची गरज आपल्याला असतं ना, तसं त्यांना पण असतं. तर ते जमिनीमधून त्यांना मिळतं. तर ते रोज साठवण करण्यासाठी तिथे येतात. सांबर बाकीचे प्राणी पण येतात, बार्टिन डिअर वगैरे. त्याच्यामध्येच ती जागा कोपरली. ते शार्क आहे जागा एकदम. असं मोर पण आहे रे. लेफ्ट साईडला तो वर चढला. खोड आडवा पडला ते काळे आहे दिसत पडलेले. आपला पागर रोडवर नाही का ओपन आहे ना, ही गाडी तिकडून ओपन आहे ना, त्या थोडंफार आलं आपण ते लाईट करून टायमिंग खूपच जवळ येत आहे. उडाला का? टोकावर बसला ती काळ्या खातो. बॉडी चांगली जास्त तो उडला खाली, तो गेला तो खाली. खाली बसला. तो पक्षी त्रास द्यायचा त्याला. तिथं काही घट्टा वगैरे त्रास द्यायचा आहे. असं एका मांजरी थोडा मागे बाहेर सांगते का तू? अच्छा मागे हा कोण ब्लॅक अँड व्हाईट झाला. कोण ब्लॅक अँड व्हाईट झाला. ब्लॅक अँड व्हाईट झाला. यांच्या छापात सुद्धा तरी ते डुक्कर आहेत तिथे. ते तिकडे डुक्कर आहेत. मोरही आहे पडलो तिथं. तो त्या बाजूला ते तिकडे कळप आहे, कळप आहे तिकडे हरणे. एकटाच बारा डेरे. हरिण कोणाकडे नाही एकच नाही, दोन पुष्कळ आहेत. नाही, बारा डेरे दोन आहेत. त्या बाजूला एक आहे, त्या गवताच्या मागे एक आहे. त्या गवताच्या मागे एक आहे. सेट करा. पुष्कळ हरिण आहेत. एक 12 डेऱ्या. मस्त आहे का इथं? मस्त दिसत. अरे तिकडे हरिण आहेत. दाखवा लागला कदाचित त्या नाही. हॅलो, अरे कुठे आहे महाराज? हा हो बाय. पाच आहे काही काही काल आहे तिकडे. हरणासारखाच राहते का तो? फक्त शिंग शिंगरात हो हरिण म्हणजे फिमेल. तो मोर तिकडून इकडे कसा आला? उडाला ना आताच. ते किडे उडतात ना त्यांच्या पायाना, त्याच्यामुळे ते येऊन राहिले हळूहळू. मी मस्त बसलाय. बघत आहे मोराचा आवाज नाही नाही दिसत आहेत. खाली आली ना गाडी. चल.